हाडांची झीज का होते किंवा हाडं कमकुवत का होतात? हाडे इतकी कठीण असून सुद्धा हाडांची झीज होते का, असा प्रश्न बऱ्याच जणांना असतो. तर हाडांची झीज होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. कारण शरीरामध्ये जेव्हा नवीन सेल्स डेव्हलप होतात तेव्हा जुने सेल्स हे शरीरामधून बाहेर पडत असतात आणि त्याची जागा नवीन सेल्स घेत असतात. तसंच हाडांची झीज होते त्या ठिकाणी नवीन सेल्स येत असतात. पण जेव्हा आपल्याला पोषक तत्व मिळत नाही, जसं कॅल्शियम आहे, कोलॅजिन आहे, ह्या गोष्टींपासून हाडांची निर्मिती होत असते आणि हे पोषक तत्व जेव्हा आपल्या शरीरात कमी प्रमाणात मिळतात तेव्हा झीज जास्त होऊन तिथे नवीन सेल्स कमी डेव्हलप होतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं की हाडं कमकुवत होतात आणि किंवा ऑस्टिओपोरोसिस असे प्रॉब्लेम्स होतात आणि मग तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा बॉडी पेन्स होणं असे प्रॉब्लेम्स होतात. तर मग आपण हे हाडांची झीज कशी थांबवू शकतो? तर साधं सोपं आहे की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कोलॅजन किंवा कॅल्शियम ह्या गोष्टी व्यवस्थित तयार होतात किंवा त्याचं पोषक तत्व तुम्हाला आहारातून व्यवस्थित मिळतं, तेव्हा ह्याची झीज प्रमाणात कमी होते आणि हाडं स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. तर मग नॅचरल सोर्स ऑफ कॅल्शियम जसं दूध आहे, दूध हे सगळ्यात नॅचरल सोर्स ऑफ कॅल्शियम आहे, ज्याच्यामध्ये असे काही प्रोटीन्स आहेत जे तुम्हाला कोलॅजन डेव्हलप करण्यासाठी मदत करतात आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम पण आहे आणि शरीरामध्ये हे कॅल्शियम व्यवस्थितरित्या पचलं सुद्धा जातं. कारण बऱ्याच जणांना जाणवतं की कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या की कॉन्स्टिपेशन होतं, पित्ताचा त्रास होतो. तर मग अशा लोकांनी दूध हे नॅचरल सोर्स ऑफ कॅल्शियम म्हणून तुम्ही वापरू शकता. तसंच व्हिटॅमिन सी युक्त आहार की जो शरीरामध्ये कोलॅजन डेव्हलप करायला मदत करतं, जसं संत्री, मोसंबी आहे, त्याचा आता सीझन चालू होतोय. आवळा, दिस इज द रिचेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. त्यामुळे तुम्ही आवळा कुठल्याही स्वरूपात जरी वापरला, चूर्ण असेल, त्याचा रस असेल किंवा आवळा कॅन्डी असेल, तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि ते सुद्धा तुमचं कोलॅजन डेव्हलप करायला आणि इनडायरेक्टली तुमचे हाडं मजबूत करायला मदत करणार आहेत. तर हे झाले नॅचरल सोर्स ज्याच्यामध्ये तुमचं हाडं अगदी मजबूत व्हायला मदत होणार आहे. तर काही लोकांना सकाळी उठल्या सांधे आखडतात किंवा बऱ्याच जणांना संधिवाताचा प्रॉब्लेम असतो. तर त्या लोकांसाठी मी घरगुती उपाय सांगते की सुंठ पावडर, त्याच्यामध्ये थोडंसं एरंड तेल टाकून सुंठ एरंड तेलात भाजायची आहे आणि त्याच्यामध्ये प्रमाणात गूळ घालून त्याच्या 200 ते 300 मिलीग्रॅम होतील अशा गोळ्या करायच्या आहेत आणि ह्या गोळी तुम्ही एक गोळी सकाळ संध्याकाळ अशी, किंवा ज्यांना थोडासा त्रास जास्त आहे किंवा फार जुना त्रास आहे त्यांनी 2-2 वेळा सकाळ संध्याकाळ जर घेतला तर सकाळी उठल्या